आणि यानंतर एक मोठी बातमी बाळगंगा धरणातल्या घोटाळ्यासंदर्भातली. धरणाच्या कामाची किंमत शेकडो पटीने वाढवून कोट्यवधीचा घोटाळा केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने आता 30,000 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय. विशेष म्हणजे यामध्ये अजित पवार वगळता एफए कन्स्ट्रक्शनचे भागीदार आणि जलसंपदा विभागाच्या 7 अधिकाऱ्यांची नावं आहेत. अजित पवार यांची बाळगंगा घोटाळ्यात नेमकी काय भूमिका होती याची चौकशी सुरू असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हटलंय. आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या आपल्यासोबत आहेत. गणेश, अजित पवारांचं नाव यातून नेमकं वगळण्यात आलेलं आहे, नेमकं पाणी कुठे मुरतंय? या प्रकरणामध्ये वगळण्यात आलेलं आहे. आरोपींच्या नावामध्ये त्यांचं नाव सामील नाही आहे, खरं आहे. चार्जशीट किंवा आरोपपत्र आरोपींच्या विरुद्ध दाखल झाली, पण या आरोपपत्रामध्येच अँटी करप्शन ब्युरोने असं नमूद केलेलं आहे की ज्या प्रकारे हे पूर्ण स्कॅम झालेलं आहे, ज्या प्रकारे हे पैसे एस्केवेशन करून जास्त अमाऊंट दाखवण्यात आली होती आणि घोटाळा करण्यात आला, त्यामध्ये अजित पवार यांची भूमिका जी आहे त्या भूमिकेचा तपास आता अँटी करप्शन ब्युरो करत आहे. त्याचा थेट अर्थ हे आहे की त्याला क्लीन चिट नाही, त्यांना या प्रकरणामध्ये क्लीन चिट नाही देण्यात आलेली आहे. आरोपपत्रामध्ये आरोपी म्हणून त्यांचं नाव समावेश नाही केलंय, खरं आहे, पण त्या आरोपपत्रामध्येच अँटी करप्शन ब्युरोनं अजित पवारांना क्लीन चिट नाही किंवा त्यांच्या भूमिकेचा तपास आता ते करत आहेत. म्हणजे पुढे जर काही पुरावे मिळाले किंवा त्यांच्या विरुद्ध काही पुरावे अँटी करप्शन ब्युरोला मिळाले तर आरोपपत्रामध्ये त्यांचं नाव दाखल करण्यात येईल किंवा सामील करण्यात येईल, अशा प्रकारची ही हिंट जी आहे त्या अँटी करप्शन ब्युरोनं आजच्या या आरोपपत्रामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे. अद्याप ते आरोपी नाहीयेत किंवा त्यांच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल नाहीये, खरं आहे, पण इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि या इन्व्हेस्टिगेशनमध्ये अजित पवार यांचा रोल ते प्रूव्ह करतायत असं स्पष्ट अँटी करप्शन ब्युरोने या आरोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे अजित पवारांची चौकशी अद्याप सुरू आहे. नक्कीच गणेश, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल. त्यामुळे अजित पवार यांचं नाव जरी या यादीमधून आरोपपत्रामधून वगळण्यात आलेलं असलं तरी त्यांना क्लीन चिट नक्की नाहीये. त्यामुळे आज जात्यात जे अधिकारी आहेत त्यांचं नाव या आरोपपत्रामध्ये आहे, मात्र अजित पवार हे सुपात आहेत हे मात्र या बाबतीत नक्की झालेलं आहे. त्यांना क्लीन चिट मिळालेली नाहीये. बाळगंगा धरणाचं हे गौडबंगाल नेमकं काय आहे, या प्रकरणी कोणाकोणावर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय आपण पाहूया. एफए कन्स्ट्रक्शनचे भागीदार आहेत फतेह मोहम्मद अब्दुल्ला खत्री, निसार फतेह खत्री, आबिद फतेह मोहम्मद खत्री, जाहिद फतेह मोहम्मद खत्री, अशी अनेक नावं या आरोपपत्रामध्ये दाखल करण्यात आलेली आहेत. मात्र अजित पवारांचं नाव यामध्ये नाहीये. विजय पांढरे सध्या आपल्यासोबत आहेत. विजय पांढरे, या प्रकरणी आरोपपत्र दाखल झालेलं आहे, अनेक मोठी नावं आहेत त्याच्यामध्ये, अधिकारी आहेत, एफए कन्स्ट्रक्शनचे पार्टनर्स आहेत त्याच्यामध्ये, मात्र अजित पवारांचं नाव कुठेतरी नाहीये. काय सांगाल? अजित पवारांचं नाव ही मंडळी घेणारच नाहीत. बर, का वाटतं आपल्याला असं? नाही, ते अजित पवारांचं नाव घ्यायचं नाही असं ठरवलेलं आहे त्यांनी पक्क. जर इतर अधिकाऱ्यांची नावं येत आहेत तर हे सगळ्या प्रकरणावर सह्या तर अजितदादांच्या आहेतच ना. मग अजितदादांना क्लीन चिट द्यायचं काही कारण नाहीये. त्यांना क्लीन चिट मिळालेली नाहीये, फक्त या प्रकरणी हे जे आरोपपत्र आहे त्यामध्ये त्यांचं नाव नाहीये. त्यांना क्लीन चिट अजूनही देण्यात आलेली नाहीये. त्यांची चौकशी सुरू आहे असं म्हणतायत. मग असं म्हणत राहायचं आणि टाइमपास करायचा, दुसरं काय. बरं, या लोकांचे बळी देऊन टाकायचे आणि जी मेन व्यक्ती असते त्याच्यावर काही कारवाई करायची नाही. हे असं धोरण आहे सरकारचं. आता असं धोरण असेल तर होणार नाही काही. बरं, म्हणजे कुठेतरी अजित पवार यांच्यावरच्या आरोपांना बगल देण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे असं म्हणताय तुम्ही. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सध्या आपल्यासोबत आहेत. अंजली दमानिया, बाळगंगा प्रकरणी 30 जणांवरती आरोपपत्र दाखल झालेलं आहे, मात्र अजित पवारांचं नाव कुठेतरी त्यामध्ये दिसत नाहीये. नाही, त्याच्यात नम्रता असं आहे की मी आत्ताच अँटी करप्शन ब्युरोशी बोलले आणि त्यांनी असंही क्लॅरिफाय केलंय की त्याच्यात त्यांना कुठल्याही प्रकारची क्लीन चिट दिली गेलेली नाहीये. आत्ताच्या चार्जशीट मध्ये असंच लिहिलं गेलंय की त्यांचं जे प्रोब आहे ते अजून संपलेलं नाहीये आणि ही चार्जशीट आहे ती स्पेसिफिक टू द FIR, जी आधी FIR झाली होती, जे एफए कन्स्ट्रक्शन आणि एफए एंटरप्राइजेस ह्याचे जे कॉन्ट्रॅक्टर होते आणि त्या व्यतिरिक्त जेवढे ब्युरोक्रॅट्स होते, म्हणजे अगदी ईडी पासून त्यांनी शिर्केंपासून एससी म्हणजे शिंदे म्हणा, सुपरिटेंडिंग इंजिनियर शिंदे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर रिठे आणि कासट आणि बाबर ह्या सगळ्यांना त्यांनी चार्जशीट मध्ये घातलंय. त्यात टेंडरिंग कसं फ्लॉड होतं,
जे FIR मध्ये लिहिलं गेलं होतं त्याच्यावरच हे चार्जशीट फाईल झालंय, पण ही कोणालाही क्लीन चिट दिली गेलेली नाही. नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल.